तर संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जोरदार राडा झाला। या बैठकीमध्ये खैरे यांच्याकडून काही लोक पैसे घेऊन आले असा मराठा समन्वयकांनी आरोप केला। संभाजीनगरमध्ये मराठा समन्वयकांच्या बैठकीमध्ये त्यामुळेच गोंधळ झालेला आहे। लोकसभा उमेदवारी संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। दादा गरजवंत लोकांवर हे प्रस्थापित लोक बाकीचे लोक हे बाकीचे जण ना म्हणजे आज गरजवंत लोक उभा राहत आहे संभाजीनगरमध्ये आणि ज्या गोष्टी आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो ह्या ठिकाणी डायरेक्ट मारहाण सुरू केली आहे लोकांनी। प्रस्थापित लोक डायरेक्ट मारहाण करताय। प्रस्थापित लोक जे गुंड्या यांच्या तोडल्या गेल्या इथे बैठकीमध्ये मारहाण या ठिकाणी म्हणजे मारहाण करताय। माझे एवढंच एकच सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचं मारहाण करताय डायरेक्ट म्हणजे दबाव तयार करताय। आणि या ठिकाणी गरजवंतांचे नावं आम्ही टाकत होतो सगळे विस्थापित लोक आहे फक्त ही यादी मनोज दादांकडे पाठवायची होती या ठिकाणी आणि डायरेक्ट मारहाण करताय। कोणत्या बाजूने हे सगळे बाकीचे कोणाचे लोक आहेत काम आहे ते कोणाचे लोक आहे डायरेक्ट सांगताय। या लोक म्हणजे कसे ते प्रस्थापित आहे पण विचाराची लढाई विचाराने समाज एकत्र येतोय म्हणून सामान्य मराठाच्या पोरांचा आवाज दाबला जातोय। प्रस्थापित लोक करताय सगळे एका जणाचं नाव या संभाजीनगरमध्ये नाही घेऊ शकत। आपण पाहतोय की कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय। काय नेमका काय गोंधळ आहे आता मारहाणपर्यंत कसं पोहोचलंय सगळं? नाही इथं सर्वसामान्य मराठ्यांची मीटिंग होती आणि त्यामध्ये थोडंसं विचार विनिमय करताना थोडीशी शाब्दिक यांची चकमकी झाली आणि त्याचं हे पण काही नाही सर्व समाज बांधव ठीक आपण आणखी काही काय झालं होतं कशामुळे मारहाण करतात? दादा काय झालं आम्ही सगळे लोक मराठा समाजा क्रांतीपासून 9 ऑगस्ट 2016 पासून आम्ही सगळे सोबत आहोत। आम्ही संभाजीनगरला ज्यावेळेस मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये आम्ही सगळे सोबत होतो आणि अचानक हे आज म्हणता का तुम्ही कोण आहे आम्ही पुरावा देतो की आम्ही सगळ्या क्रांती मोर्चामध्ये आम्ही सगळ्यापासून ॲक्टिव्ह आहे। आम्ही म्हटलो की बाबा अशा व्यक्तीला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि कसं आहे साहेब मागच्या वेळेस जे झालं नाही आहे त्यावेळेस हे आता ह्या वेळेस व्हायला नाही पाहिजे म्हणून आम्ही प्रतिक्रिया केली। त्यांनी आम्हाला शिवाय दिले खालून तू खाली बस म्हणून मी त्याच्या अंगावर गेलो। तर संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार झालेला आहे। मराठा समाजाचा एक उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी असावा यासाठी ही चर्चा आयोजित करण्यात आलेली होती, परंतु याच चर्चेमध्ये कोणीतरी बाहेरचे लोक आले असा आरोप करत एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि 2 गटांमध्ये ही मारामारी झाली आणि त्यानंतर ही बैठक तुर्तास आता थांबवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये खैरेंकडून काही लोक पैसे घेऊन आल्याचा आरोप करण्यात आला आणि एका कार्यकर्त्याला जोरदार मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आपण बाहेरून आलेलो नाही, अनेक वर्षांपासून आपणही मराठा मूक मोर्चामध्ये सहभागी होतो। आपण सुपारी घेऊन आलो याचे पुरावे द्या अशी मागणी आता मारहाण झालेल्या या कार्यकर्त्यानं सुद्धा केलेली आहे। त्यामुळे 2 गटांमध्ये हा जोरदार राडा झालेला आहे संभाजीनगरमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।